आमच्या गावात एक जुना वडाचा वृक्ष होता. संध्याकाळ झाली की मी तिथे जाऊन बसायचो. त्या झाडाशी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आठवणी जोडलेल्या होत्या, विशेष माझ्या पहिल्या प्रेमाच्या. माझं नाव आदित्य. साध्या शेतकरी कुटुंबातला मुलगा. आयुष्यात मोठा व्हायचं, आईवडिलांचं नाव उज्ज्वल करायचं एवढं स्वप्न होतं. कॉलेजचा पहिला दिवस होता. वर्गात प्रवेश करताच माझी नजर एका मुलीवर गेली. तिचं नाव होतं सायली. साधा ड्रेस, चेहऱ्यावर गोड हसू आणि डोळ्यात निरागसपणा. पहिल्या दिवशी आमचं बोलणं झालं नाही, पण नशिबाने आम्ही एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये आलो. हळूहळू ओळख वाढली, मैत्री झाली. रोज एकत्र अभ्यास, कॅन्टीनमध्ये चहा, कॉलेजच्या गप्पा. दिवस कसे जात होते कळतच नव्हतं. सायलीचं एक वाक्य मला नेहमी आठवतंय, आदित्य, माणूस श्रीमंत पैशाने नसतो, मनाने असतो. हे ऐकून मी मनोमन तिच्यावर प्रेम करू लागलो. पण ते प्रेम मी कधी व्यक्त केलं नाही. मला भीती वाटायची मैत्रीही तुटेल. एक दिवस कॉलेजची सहल होती. डोंगरावर सूर्यास्त पाहताना सायली म्हणाली, जर आयुष्यात कधी आपण दूर गेलो ना तरी मला विसरू नकोस. मी हसत म्हणालो, तू विसरशील का मला? ती म्हणाली, कधीच नाही. त्या दिवशी मला वाटलं की तीही माझ्यावर प्रेम करते. कॉलेज संपलं. नोकरीच्या शोधात मी शहरात गेलो. सुरुवातीला आमचं रोज बोलणं व्हायचं. नंतर आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा. आणि एक दिवस तिचा फोन पूर्णपणे बंद झाला. मी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. 3 वर्ष गेली. मी गावात परतलो. एके दिवशी बाजारात माझा जुना मित्र भेटला. बोलता बोलता त्याने सहज विचारलं, तुला सायलीबद्दल माहिती आहे का? माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काय झालं? तो शांत झाला. तिचं लग्न झालं. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण पुढचं वाक्य ऐकून माझे पाय थरथरले. पण लग्नानंतर काही महिन्यात तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि ती तिच्या आईवडिलांसोबत राहते. मी काही क्षण बोलू शकलो नाही, पण खूप विचार केल्यानंतर मी तिला भेटायला गेलो. ती दारात उभी होती. आमची नजरानजर झाली. दोघेही काही क्षण शांत. ती हलकंसं हसली. कसा आहेस आदित्य? मी फक्त एवढंच म्हणालो. खूप उशीर झाला भेटायला. ती म्हणाली, उशीर कधीच होत नाही, जर मनात माणूस अजूनही तसाच असेल. त्या दिवशी आम्ही तासनतास बोललो. तिने सांगितलं की तिने मला अनेकदा फोन करायचा प्रयत्न केला होता, पण माझा नंबर बदलला होता. तिच्या आयुष्यात जे काही घडलं ते तिच्याही हातात नव्हतं. मी शांतपणे तिचं सगळं ऐकत राहिलो. आणि घरी जाताना माझ्या मनात एकच प्रश्न होता, पहिलं प्रेम खरंच संपतं का? 2 महिन्यांनी मी पुन्हा तिच्या घरी गेलो. यावेळी मी तिच्यासमोर उभा राहिलो आणि म्हणालो, सायली, जर तुला अजूनही माझ्यावर विश्वास असेल तर आयुष्याचा उरलेला प्रवास माझ्यासोबत करशील का? तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मी वाट पाहणं कधीच सोडलं नव्हतं. काही महिन्यांनी आमचं साधेपणाने लग्न झालं. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. पहिलं प्रेम म्हणजे फक्त एक व्यक्ती मिळणं नाही. पहिलं प्रेम म्हणजे कितीही संकट आली तरी मनात जपलेली निष्ठा, विश्वास आणि एकमेकांसाठी असलेला आदर. आजही आम्हा त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जातो. तिथे बसून सायली हसत म्हणते, पाहिलंस ना, काही प्रेमकथा उशीर का होईना पण पूर्ण होतात. आणि मी मनातल्या मनात देवाचे आभार मानतो, कारण माझं पहिलं प्रेम शेवटी माझंच झालं. कसा वाटलं?